4 चरणांचा 3142 क्रमांकाचा हा अभंग. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. बहु खेचरीचे रान, जाता वेडे होय म्हण. तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. तुका पंढरीसी गेला परतोनी, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. अशा आशयाचा हा एक व्यंगात्मक अभंग तुकोबरायांच्या गाथेमध्ये आहे आणि तो आज आपण 9व्या दिवसामध्ये निरूपणासाठी घेतलेला आहे. तर या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय सांगतायत पंढरीचे भूत खूप मोठे. अगदी व्यंगात्मक पंढरीच्या पांडुरंगाचं वर्णन ते करतायत. अगदी वेगळ्या अंगानं तुकोबराय सांगतायत. आल्या गेल्या झडपी गाठी. म्हणजे पांडुरंगावरती त्या भक्तीमध्ये इतकी ताकद आहे, पांडुरंगाच्या त्या भक्तीमध्ये, की अगदी झपाटल्यासारखं होतंय असं तुकोबरायांचा अनुभव या अभंगामध्ये ते सांगतायत. बहु खेचरीचे रान, वेडे होई म्हण. तिथलं ते भक्तिमय वातावरण पंढरपुरातील आणि ते अगदी वेड करून टाकते, वेडावून टाकते असं तुकोबरायांना सांगायचंय. पुढच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, तेथे जाऊ नका कोणी. त्या भक्ती रसाच्या त्या वातावरणामध्ये, त्या भक्तीमध्ये इतकी ताकद आहे की तेथे जाऊ नका कोणी. जे गेलं ते या संसाररूपी प्रपंचामध्ये, या संसार सागरामध्ये त्या भक्तीच्या त्या वातावरणातून पुन्हा परतून कोणी संसाराकडे यायला धजावत नाही, वेड होऊन जाते असं तुकोबरायांचा अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तो परत अडकला नाही. तुकोबराय या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये परत आले नाही. तर ते काय झाले, त्या भक्ती मार्गात, भक्ती रसामध्ये एवढे दंग होऊन गेले की ते अगदी पांडुरंगालाच प्राप्त होऊन गेले. त्या भक्ती रसानं एवढं झपाटून वेड होतोय माणूस असं तुकोबरायांना या अभंगाच्या माध्यमातून सांगायचं आहे. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. बहु खेचरीचे रान, जाता वेडे होय म्हण. पंढरपुरातील ते भक्तिमय वातावरण अगदी मनाला वेड करतंय, झपाटून जातंय. त्या भक्ती पांडुरंगाच्या भक्तीमध्ये इतकं मग्न होऊन जातंय. अशा आशयाचा हा व्यंगात्मक अभंग आज आपण गाथा पुनरुत्थान दिन विशेष अभंगांमध्ये 9व्या दिवशी घेतला. धन्यवाद.